कंपनीमध्ये मॅनेजर, लाखोमध्ये पगार आणि आयुष्य संपवलं। घटना आहे नेहा देशमुख हिची। अवघी 28 वर्षांची, पण डोळ्यात आकाशभर स्वप्न घेऊन जगणारी। ती पुण्यातील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होती। अभ्यासामध्ये ती लहानपणापासूनच हुशार, प्रामाणिक आणि आत्माभिमानी होती। तिचं बालपण औरंगाबाद जवळील एका छोट्याशा गावात गेलं होतं। तिच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं आणि आता फक्त तिचे वडील आणि तिचा मोठा भाऊ हेच तिचं संपूर्ण विश्व होतं। नेहा पुण्यात राहायला लागल्यानंतर तिची रूममेट होती श्रुती पाटील आणि तिच्यासोबत नेहमी असणारा तिचा मित्र राहुल डांगे। सुरुवातीला हे दोघं तिला खूप जास्त आपलेसे वाटले। विशेषतः श्रुती नेहाला ताई म्हणायची। पण वेळ जसजसा पुढे गेला, नेहाला थोडं जाणवू लागलं की तिच्या निर्णयांवरती, तिच्या आयुष्यावरती या दोघांचा विचित्र प्रभाव वाढत चाललाय। एका रात्री पार्टीच्या निमित्ताने नेहा दोघांसोबत गेली। त्या रात्रीचे काही फोटोज आणि व्हिडिओ तिच्या नकळतच घेतले गेले। काही दिवसांनी नेहाला एका अनामिक व्हिडिओ पाठवण्यात आला। त्यामध्ये तिच्यासारखीच दिसणारी मुलगी एका धार्मिक स्थळी वाईट वर्तन करताना दाखवली होती आणि ही तूच आहेस असं म्हणत राहुल आणि श्रुती तिला बॅकमेल देखील करू लागले होते। तुझं करिअर संपवतो, हे व्हिडिओ आता आम्ही व्हायरल करू, असे धमकीचे मेसेजेस सतत नेहाला येऊ लागले होते। आणि त्यातच तिचा मोबाईल विमानतळावरती चोरीला देखील गेला। आता मोबाईल चोरीला गेल्यानंतर नेहाने तक्रार दाखल करताना पोलिसांनी बिल नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तक्रार दाखलच करून घेतली नाही। एका सकाळी तिच्या खोलीमध्येच नेहाचा मृतदेह आढळला। सुसाईड नोट होती, मराठीमध्ये आणि इंग्रजीत। माझे आयुष्य उद्ध्वस्त झालंय, माझ्यावरती बनावट आरोप लावले जात आहेत, मला धमकावलं जात आहे, हे तिचे शेवटचे शब्द होते। तपासामध्ये समोर आलं, श्रुती आणि राहुलने मिळून बनावट व्हिडिओ तयार केले होते। फोन रेकॉर्ड्स, मेसेजेस, CCTV फुटेज, सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले। दोघांवरती गुन्हा दाखल झाला आणि दोघांनाही अटक करण्यात आली। नेहाच्या वडिलांनी मीडियासमोर उभं राहत म्हटलं, माझ्या लेकीसाठी न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही। त्यानंतर गुलाबी साडीत गुंडाळून, जो की तिच्या आवडीचा रंग होता, नेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। नेहा गेली, पण तिची लढाई अजून संपलेली नाही। ही गोष्ट फक्त तिची नाही, ती प्रत्येक त्या मुलीची आहे जी समाजाच्या भीती, फसवणूक आणि ब्लॅकमेलच्या सावटाखाली श्वास गमावते। मित्रांनो, ही गोष्ट ऐकून, ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा। आणि अशाच सत्य गोष्टी कथेच्या स्वरूपात ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायला मिळतील आणि अशाच नवनवीन क्राईमच्या गोष्टींपासून तुम्ही देखील नेहमी सतर्क राहाल। धन्यवाद।